कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सिद्धू काकाने एकदम व्यवस्थित घरी आणली। आम्ही खूप मज्जा केली। तू माझ्याशी खूप छान वागते आणि खेळतो पण आम्ही। सिद्धू काका अहो तुम्ही म्हणालात ना आता आपली मैत्री झाली, मी ते वाक्य नाही ऐकलं? दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू। तुम्ही फिल्म्स वगैरे बघत नाही का? मला असं वाटतं ना की माणसाने तसंच असायला पाहिजे, नाही तर मजा काय आयुष्यात। एक तर तुम्ही सदा करत आपलं अहो तुमच्या शब्दापुढे यांचे दोन काय 200 वार सहन करीन मी। अजिबात ऐकणार नाही आहे तुमचं। तुम्ही चलावं लवकर, कधीतरी तर ऐका माझं। तुम्ही बसा ना, उभ्या काय बसा। खरंच सांगते मॅडम, ऐका माझं पटकन, सावकाश बसा। आणि सुचलंय मला मला सुचलंय तिला कोणती शिक्षा द्यायची ते। कोणाच्या प्लीज मला शिक्षा नको ना देऊस। मी पुन्हा कधीच असं वागणार नाही। जानू जानू तू का घाबरतेस? बघ हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना, म्हणजे तू पुन्हा असं वागू नये, यामुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ नये, यामुळेच मी ही शिक्षा करतोय ना। जानू एका अर्थी ही शिक्षा आपल्या नात्यासाठी चांगलीच आहे असा विचार कर। सो प्लीज जस्ट ट्रस्ट मी। बरं आता मला सांग, तुझा तो मित्र कुठे लपला होता? उठ उठ ना। सॉरी सॉरी जानू, मला सांग ना, तो इथे लपला होता? इथे इथे येऊ, इथे लपला होता का तिकडे? ये तिथे लपला होता का? ओ राईट, इथे इथे लपला होता ना तुझा मित्र, राईट? याच टेबलच्या खाली लपला होता। काय करणार आहेस तू? जानू डोंट वरी, हे बघ तुला काही करायचं नाहीये, तुला फक्त माझं ऐकायचंय, ओके? आता मी सांगेपर्यंत तुझ्या टेबल खाली बसायचंयस, जसा तुझा मित्र बसला होता तसा। आणि हा अजिबात उठायचं नाहीये। प्लीज मला अशी शिक्षा नको ना देऊस। मी म्हणते ना, मी खरंच नाही वागणार पुन्हा असं। प्लीज जानू, आय अंडरस्टँड, पण प्लीज माझ्यासाठी डोंट वरी, तू आज जा ना प्लीज, प्लीज आज जा ना प्लीज। जानू प्लीज आज जा। ट्रस्ट मी, प्लीज आज जा। प्लीज नको ना मला अशी शिक्षा देऊस। जानू ठीक आहे, पाणी घे। नकोय मला। जानू प्लीज हट्ट नको करूस, पाणी घे। एकदा सांगितलं ना,
नकोय मला. शानू पाणी घे ना. आता ही घे कॉफी आणि हे बिस्किट्स पण घे. हे कॉफी. नको. अगं जानू भूक लागली असेल तुला, प्लीज कॉफी घे. मी सांगतेय ना मला काहीही नको. जानू कॉफी घे. लक्ष्मी काकू. अगं घे सावकाश. हळूहळू हळू. अगं असं खाताना दुसऱ्या कामांकडे लक्ष दिलं ना की मग ठसका लागतो बघ. काय करणार ताई. एक सांगू का, म्हणजे माझ्या लक्षात आलंय की तू काम करता करता अभ्यासही करतेस. तुझी जिद्द बघून खूप छान वाटलं बघ. जिद्द आहेच ताई, पण परिस्थिती पण तशीच आहे ना. म्हणजे दिवस कामात कसा संपतो कळतच नाही. अभ्यास करायला वेळच मिळत नाही. मग असं करावं लागतं, काम करता करता अभ्यास. पण काय ग, काम संसार या दोन्ही गोष्टी सांभाळत अभ्यासही करतेस. अभ्यासाची खूप आवड दिसते तुला. आवड आहेच ताई. पुन्हा एकदा संधी मिळालीये, त्याचं सोनं करायला नको. हरून न जाता तू शिक्षण घ्यायला माघार घेतली नाहीस ना, ही खूप छान गोष्ट केलीस बघ. तुझ्या जिद्दीला सलाम. तुझ्याकडे बघून ना एकच वाक्य सुचतंय मला, आता थांबायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.